नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक उद्धव ठाकरे यांना एक धक्का बसलेला आहे. तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना 2022 पासून धक्क्यावर धक्के हे बसतच आहेत. एकनाथराव शिंदे यांनी 2022 ला उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदा फोडली. जवळपास 40 आमदार घेऊन ते भारतीय जनता पार्टी सोबत गेले आणि मुख्यमंत्री सुद्धा झाले. मुख्यमंत्री होण्याची तारीख होती 30 जून 2022. आजही आहे 30 जून. विशेष म्हणजे एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला हा मोठा धक्का होता. ठाकरे यातून कसे सावरतील, शिवसैनिक कसे सावरतील हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची मोर्चे बांधणी केली. प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या विचाराचे आणि एकनिष्ठ राहणारे खासदार आणि आमदार असे उमेदवार देऊन या निवडणुकीला ते सामोरे गेले आणि मोठ्या संख्येने त्यांचे खासदार आणि आमदार सुद्धा पुन्हा निवडून आले. परंतु हे सगळं करत असताना गेल्या एक 5-6 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार हे एकनाथराव शिंदे यांनी फोडले. म्हणजे भारतीय जनता पार्टी हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी आणि ती संपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पूर्ण बळ देत आहे. एकनाथ शिंदे यांनी हे 6 खासदार फोडून आपली ताकद महाराष्ट्रात आणि देशामध्ये कशी वाढली हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं माध्यमांसमोर येऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती खासदार आमदार नाराज असल्याचं सुद्धा सांगितलं. हे सगळं घडत असताना हे तर फक्त झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे हा ट्रेलर आहे आणि पिक्चर येणाऱ्या काळामध्ये घडेल. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही आमदार आणि नगरपालिकेतील महानगरपालिकेतील नगरसेवक सुद्धा फोडतील असंही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक नेते सांगत होते. मित्रांनो, यामध्ये उद्धव ठाकरे यांचे काही विधानसभेचे आमदार फुटतील असं वाटलं होतं आणि कदाचित उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना या आमदारांबद्दल शंका सुद्धा आली होती. त्यांनी बैठकही घेतली, सगळे आमदारही त्या बैठकीला बोलवले आणि विधानसभेचे हे आमदार फुटतील यासाठी त्यांच्यावर लक्षही ठेवल्या गेलं होतं. परंतु झालं असं की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना तिसरा मोठा धक्का दिलाय. तो असा आहे की विधानसभेच्या आमदाराकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यापैकी सचिन अहिर हे अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहणारे आमदार आहेत. त्यांनाच एकनाथ शिंदे यांनी फोडले आणि सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेत. आणि केवळ गेले नाहीत तर विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा महायुतीकडून दाखल त्या ठिकाणी केलाय. आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना एकनाथ शिंदे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणखी नेते हे त्यांच्या सोबत होते. त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसतायत. परंतु प्रत्येक वेळी हे धक्के सहन करत शिवसेना उभा करण्याचं काम हे प्रामुख्यानं उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा त्यांच्या सोबतचे काही आमदार आणि खासदार सातत्यानं करतायत. हे सगळं करत असताना एक गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगायची की 2022 ला 40 आमदार एकनाथ शिंदे घेऊन गेले. त्यानंतर आता 5-6 दिवसापूर्वी पुन्हा 6 खासदार जे की प्रबळ ताकदीचे होते, उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाशी अत्यंत जवळीक असलेले खासदार होते, तेही एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत नेले. आणि आता विधानसभेचे 12 ते 14 आमदार फुटतील अशी शक्यता होती असंही बोललं जात होतं. परंतु विधान परिषदेचे त्यासोबत आमदार जातील असं कुणीही बोलत नव्हतं. सचिन अहिर यांच्याविषयी कुणी शंकाही घेत नव्हतं. परंतु नेमकं सचिन अहिर हे आता शिंदेसोबत गेल्यामुळं आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकं कोण राहील, किती आमदार राहतील किंवा सचिन अहिर यांच्यापासून सुरुवात झालेली आहे फुटायला. आता उद्धव ठाकरे यांचे किती आमदार हे एकनाथ शिंदेकडे जातील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आज ठाकरे सेनेचं प्राबल्य जर पाहिलं तर विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत आणि विधान परिषदेमध्ये 5 आमदार आहेत. एकूण दोन्हींची संख्या 25 ची आहे. आज जर उद्धव ठाकरे यांचे 1 वर्षापूर्वी जवळपास 10 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. डीएस न्यूजच्या माध्यमातून मी सुद्धा ही बातमी आपल्याला दिली होती की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. नुकतीच एक 2-3 दिवसापूर्वी एक बातमी आली होती की उद्धव ठाकरे यांच्या 4 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. आता 4 आमदारांनी भेट घेतली. पहिले 10 आमदार संपर्कात होते. कदाचित ते 10 आमदार वेगळे आणि हे 4 आमदार वेगळे अशी जर बेरीज केली
तर 14 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. 20 आमदारांपैकी 2/3 आमदारांचा गट जर फुटायचा असेल तर तो 14 आमदारांचा लागतो आणि नेमका हा आकडा 14च आमदारांचा भरतोय. म्हणजे काय तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुन्हा 14 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जातील की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण आता विश्वास कुणावर राहिलेला नाहीये. जे अत्यंत विश्वासू, अत्यंत निकटवर्तीय, अत्यंत कुटुंबातले सदस्य अशी जे काही पद्धत बोलण्याची राजकारणात होते तीच महाराष्ट्रामध्ये आता पलटताना दिसते. जेवढे जवळचे तेवढे घातकी, तेवढे विश्वासघातकी असं म्हणायला आता काही हरकत नाही. कदाचित याला अपवाद म्हणून अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक नेते हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, परंतु ज्यांना विश्वासू म्हटलं गेलं तेच फुटलंय. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या पातळीला चाललंय, कोणत्या थराला चाललंय हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उभा आहे. तसं जर पाहिलं तर बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणच्या राजकारण्यांनी जे काही गोंधळ करून ठेवलेला आहे, राजकारण गधळ करून ठेवलं होतं, त्याची देशामध्ये चर्चा होती. परंतु बिहार आणि उत्तर प्रदेशच्या राजकारण्यांना मागं हे महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी टाकलंय आणि महाराष्ट्रातलं राजकारण किती गढूळ झालंय, किती गधळ झालंय हा हे सगळ्या या घटनांमधून दिसतंय. आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी जी की स्वतःला सगळ्या पक्षांपासून आमची पार्टी वेगळी आहे असं सांगत होते, आज तीच भारतीय जनता पार्टी या फोडाफोडीच्या राजकारणाला पाठबळ देते, पूर्ण ताकद देते हे या ठिकाणी दिसतंय. मग देशाचे नेते भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील आणि त्यांच्या सोबतीला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असतील. तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांची राजकीय प्रतिमा ही स्वच्छ आहे. त्यांच्या प्रतिमेमध्ये आज देशाचा पंतप्रधान दिसतोय हे महाराष्ट्रातले अनेक नेते सांगतायत, देशातले नेते सांगतायत. ते जर पंतप्रधान पदाचा दावेदार झाले, चेहरा जर झाले, जरी ते भारतीय जनता पार्टीचे असले तरी महाराष्ट्राचा मराठी माणूस म्हणून शिवसेना त्यांना पाठिंबा देईल हे काल परवा उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलंय. आदित्य ठाकरे यांनीही सांगितलंय, संजय राऊत हेही सातत्यानं बोलतायत. आणि असं असताना उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना संपवण्यासाठी एकनाथ शिंदेंना पुढे करून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये डाव टाकते, प्रतिडाव टाकते आणि त्याला पाठबळ हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महाराष्ट्रातले हे नेते सुद्धा देत आहेत. हे सगळ्यात मोठी केविलवाणी बाब आहे. मित्रांनो, हे जे काही उद्धव ठाकरेंना धक्के मागून धक्के बसतायत, आणखी किती धक्के बसतील असा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करतायत, महाराष्ट्रातली जनता उपस्थित करते. परंतु उद्धव ठाकरे हे संयमानं या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आहेत, परिस्थिती हाताळतायत. एकनाथ शिंदेच्या पद्धतीनं पक्ष फोडतायत, त्यांचं कौतुक माध्यमांसमोर होतंय. वास्तविक पाहता हे कौतुक करणं योग्य नाहीये. कारण एका विचारानं, एका ध्येय धोरणाच्या नियमानं जनतेनं निवडून दिलेले एका पक्षाचे ते आमदार आहेत, एका पक्षाचे ते खासदार आहेत. त्यांना पैशाच्या बळावर किंवा दबावाच्या तंत्रानं त्यांना फोडलं जातंय, आपल्या सोबत घेतलं जातंय. जे विरोधक आहेत त्यांना सत्ताधारी बनवलं जातंय. महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होतोय. प्रत्येक व्यक्ती आता राजकारण्यांकडे विश्वासघातकी या नजरेनं पाहतोय. हे चांगल्या व्यक्तींच्यासाठी सुद्धा घातक ठरतंय. मित्रांनो, आज राजकारणामध्ये नेमका विश्वास ठेवायचा कुणाचा, कुणावर हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या ताकदीनं जी काही नीती महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीची अवलंबित आहेत, ज्या पद्धतीनं पक्ष फोडतायत, त्या पद्धतीनं आपली ताकद वाढली हे सांगतायत, ते खरंच महाराष्ट्राची जनता म्हणून, डीएस न्यूजचे प्रेक्षक म्हणून तुम्हाला पटते का? एकनाथराव भूमिका, एकनाथ शिंदे यांची भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटेल का? आणि त्याला भारतीय जनता पार्टी साथ देतोय, त्याचा फटका शिंदेसोबत भारतीय जनता पार्टीला सुद्धा येणाऱ्या राजकीय पटलावरती तो बसेल का? हा आजचा मूळ प्रश्न आहे. नेमका राजकारणातल्या कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आणि नेमकं कोण विश्वासघातकी आहे हाही प्रश्न महाराष्ट्राच्या मनावर हा या ठिकाणी ठाण मांडून बसलेला आहे. याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? असेल तर तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. डीएस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ, सत्य माहिती, रोखठोक आणि परखड पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.